पुढच्या रेसिपीकडे जाऊया. पुढची रेसिपी काय आहे? बांगडा फिश करी. बांगडा फिश करी ही अगदी टिपिकल गोवन टिपिकल गोवन. टिपिकल. ओके, मला साहित्य सांगतं काय काय आहे? मीठ लावून ठेवलेले बांगड्याचे तुकडे, ओके, मिरच्या, कांदा, काळी मिरी, जिरं, खोबरं, तिरफळ, हिरवी मिरची, धणा, कोथिंबीर, मीठ, हळद, लसूण आणि कोकम. काय करायचं मला आधी सांगा. हे वाटून घ्यायचं. ओके, जे आहे तेवढे साहित्य. बाउल लागेल. बाउल लागेल मला. ओके, काय काय टाकायचं याच्यात? त्याच्यात मिरची, खोबरं, जिरं, 1 पिंच किंवा 2 पिंच म्हणतो त्याला आपण. मिरी अगदी 3-4 कण नावाला. धणे, हळद, लसूणचे 2-3 फ्लेक्स, जास्त नाही. ओके, साली सकट असले तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता आपल्याला काय करायचंय? हे आपल्याला वाटायचे. मिक्सर मधून वाटायचे. ओके, आता काय करायचं मला सांगा. प्रथम कांदे आपल्याला फ्राय करून घ्यायचे. ओके, कांदे डार्क ब्राऊन किंवा असं चॉकलेटी होता कामा नये. जसं मटणाला आपण टाकतो तसं नव्हे. बर, फक्त याचा वास काढण्याकरता थोडासा. बर, जरा हलवून घेऊया. मिरची आपण नंतर टाकायची. मिरची आता नंतर टाकूया किंवा एकत्र टाकलात तरी चालेल. तिरफळ नंतर. उकळी झाल्यानंतर आपल्याला मसाले टाकावे लागतील. आता मच्छी जेवढी आहे ना त्याप्रमाणे मसाला टाकावा लागेल. अंदाजा. एका तुकडीला 1 चमचा असं धरला नाही, असं काय नाही. सार किती पाहिजे तुम्हाला? भात किती जेवणार तुम्ही? पाणी लगेच टाकायचं. बस. तिरफळ लगेच टाकायचं. तिरफळ जास्त नव्हे, 3-4. आमसूल आणि मीठ ते नंतर टाकायचं. कोकम थोड्या वेळानंतर. ओके, आता हे उकळी आली की आपल्याला हे तुकडे तयार. उकळी आल्याबरोबर. ओके, आता हे आपलं उकळून झालेलं आहे. आता काय करायचं? ह्याच्यात आपल्याला मच्छीचे तुकडे टाकायचे. ओके, हे धुवून मीठ लावून ठेवलेले मच्छीचे तुकडे. ओके, कोकम घालायला विसरू नये. त्याचं काय थोडंसं आंबटपणा आणि मीठ. फर्स्ट क्लास. रेडी ना? रेडी टू ईट. चला हाणूया आता. भूक लागली. किती वेळ झालं बनवतोय मी. माझ्या अंदाजाप्रमाणे 3.5 ते 4 ते 5.5 मिनिटं बनवतोय मी. इतकी माझ्याकडे ताकद नाही, कंट्रोल नाही माझा. पण तुमच्यावर भरपूर कंट्रोल आहे मला माहिती आहे. म्हणूनच तुम्ही अशा कंट्रोलमध्ये असं पेन उचला आणि कंट्रोलमध्ये लिहायला घ्या साहित्य आणि कृती. बांगडा फिश करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बांगडे, सुक्या लाल मिरच्या, उभा चिरलेला कांदा, काळी मिरी, ओलं खोबरं, जिरं, तिरफळ, हिरव्या मिरच्या, धणे, कोथिंबीर, मीठ, हळद, लसूण आणि आमसूल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये सुक्या लाल मिरच्या, ओलं खोबरं, जिरं, मिरी, धणे, हळद आणि लसूण हे मिश्रण घेऊन ते वाटून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये उभा चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे, वाटलेला मसाला, पाणी, तिरफळ, मीठ लावलेले बांगड्याचे तुकडे आणि आमसूल घालून शिजवून करी सर्व्ह करावी.